नमस्कार मंडळी, कसे आहात? चांगले आहात ना? आयुष्य जगण्याची उमेद टिकवून आहात ना? स्पृहा संवादिनीच्या नवीन भागामध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज मला विशेष आनंद होत आहे, कारण टीचर्स डे निमित्त आपण शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्तींना आपल्या चॅनलवर आज आमंत्रित केलं आहे. आणि कोविडमुळे शिक्षणाचे स्वरूप कसे बदलले, कुठले प्रयोग जमले, कुठले प्रयोग फसले, याविषयी आपण त्यांच्याशी परिसंवाद करणार आहोत. तर सर्वप्रथम मी स्वागत करते डॉक्टर प्रदीप आठवले सरांचं. नमस्कार. नमस्कार सर. भारत आणि परदेशातील उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांना समुपदेशन या कार्यात सर 26 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे आणि त्यांनी सायकोलॉजी विषयात PhD केलेलं आहे. त्यामुळे सर तुम्ही आज इथे आलात याबद्दल तुमचं खरंच खूप धन्यवाद. मला सुद्धा खूप आनंद होतोय, कारण तुम्ही सगळेजण आहात, शिक्षण क्षेत्रातलेच आहात आणि त्यांच्याबरोबर मला पण काही बोलायला, माझा काही पाठ बोलायला चान्स मिळतोय, हे खूप आनंद वाटतोय मला. धन्यवाद. आता मी स्वागत करते मातृसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या सावंत यांचं. मंडळी, ह्या व्यवसायाने शिक्षिका नव्हत्या, परंतु त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात इतके विविध प्रयोग केले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या एज्युकेशन एनहान्समेंट प्रोग्राम्स मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे संध्या तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही आपल्या प्रोग्राम मध्ये सामील झालात. धन्यवाद आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, कोविडमुळे जे शिक्षण क्षेत्राचं स्वरूप बदललंय त्याचा मानसिक दृष्ट्या पुष्कळ परिणाम होत आहे पालकांच्यावर, शिक्षकांच्यावर, मुलांच्यावर. आणि त्यामुळे आज मला विशेष आनंद होत आहे की प्राजक्ता गांगल, ज्या 20 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात समुपदेशनाचं काम करतात आणि मागील 10 वर्षांपासून त्या शाळांमध्ये मार्गदर्शन देत आहेत, त्या आज आपल्या बरोबर आहेत. प्राजक्ता, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि इथे संधी दिल्याबद्दल आपल्या प्लॅटफॉर्म वरती, त्याबद्दल मी तुमचे देखील आभार मानते. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्या दिग्गजांना भेटून. धन्यवाद. आणि मी आरती बार्ज, मी लाईफ कोच आहे आणि अडोलेसंट काउन्सिलर आहे आणि मी तरुण वर्गातील मुलामुलींच्या समुपदेशनाचं खास करून काम करते. तर आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. मुख्य म्हणजे कोविडमुळे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून गेला आणि शिक्षण क्षेत्रात खास करून शाळा बंद झाल्या, मग काही नवीन प्रयोग चालू झाले, मग ऑनलाईन शाळा चालू झाल्या. तर ह्या सगळ्यांमध्ये काही प्रयोग जमले आणि काही प्रयोग अक्षरशः फसले. तर संध्या, मला वाटतं तुम्ही ह्या कित्येक प्रयोगांमध्ये कार्यरत होतात आणि काही इंटरनॅशनल प्रोग्राम मध्येही तुम्ही सहभाग घेतला होता. तर ह्या प्रयोगांबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? हो, नक्कीच. तर सध्याचं लॉकडाऊन जे चालू आहे, म्हणजे करोनाची जी व्याप्ती वाढली आहे, त्याच्यामुळे शाळांची ही टाळेबंदी वाढणार यात काही आपल्याला शंका नव्हती. पण करोना संकटामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात जो आला, तेव्हापासून जवळजवळ आपल्याकडची सर्व शाळा, महाविद्यालये बंदच आहे आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण काही शाळांनी सुरू केलं आहे. पण देशात आपल्याकडे म्हणजे डिजिटल जी दरी आहे किंवा जो ग्रामीण आणि शहरी मधला, स्लम मधला म्हणजे मागासलेला भाग, हा ऑनलाईन शिक्षणापासून तसा दूरच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पण तरी सुद्धा म्हणजे एक आहे की महाराष्ट्रातून शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचे विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. पण गरीब वर्गातील ग्रामीण भागात मात्र शिक्षणाच्या इंटरनेट अभावी थोड्या अडचणी आहेत. आणि आम्ही आता मी CCE फिनलँड तर्फे आम्हाला कॉन्फरन्स घेण्यात आली होती, जी म्हणजे जिथे ह्या जगातल्या म्हणजे बऱ्याच देशांनी, युरोपमधल्या काही देशांनी, आफ्रिका मधल्या देशांनी आणि भारतातल्या वेगवेगळ्या आपल्या राज्यातून खूप रिप्रेझेंटेटिव्ह होते आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणारे तज्ज्ञ मंडळी होती, शिक्षक होते, शिवाय विद्यार्थी होते. या सगळ्यांची मिळून त्यांनी कॉन्फरन्स घेतली आणि याच्यावरच चर्चा होत होती. आणि त्या चर्चेदरम्यान असं जाणवलं की सध्याची परिस्थिती सगळीकडे तशी थोड्या प्रमाणात सारखीच आहे की सगळीकडे ऑनलाईन शिक्षणच चालू आहे. पण आपल्यासारख्या भारतामध्ये किंवा आफ्रिकेमध्ये ज्या काही अडचणी आहेत काही गोष्टींमध्ये, जे कारण शैक्षणिक जी विषमता आहे त्यामुळे थोडीफार जी अडचणी येत आहेत त्या आपण फेस करतोय. पण
प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयोग मात्र नक्कीच चालू आहेत. कारण कोणी व्हॉट्सअपच्या मार्गातून शिकवतंय, तर कोणी झूम पद्धतीने करतंय, कोणी गुगल मीट, तर कोणी स्वतःचे ऍप विकसित केलेत. म्हणजे एक कुठेतरी एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आपण बघितली तर आपण कुठेही थांबलेलो नाहीये, की काहीतरी जग थांबलंय म्हणून कोणीही थांबलेलं नाहीये. कुठे ना कुठे प्रगती करून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे शिक्षण थांबू नये, मुलांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण तुमच्या अनुभवात काही फसलेले प्रयोग सुद्धा आहेत का? हो, नक्कीच फसलेले प्रयोग म्हणजे आम्ही म्हणजे मी आता एक सध्या रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा तिथे सादर केला होता. त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी मांडल्या होत्या. म्हणजे बेसिकली मातृसेवा फाउंडेशन म्हणजे आमची संस्था जी काम करते ही गरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा जी वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. मग ती अर्बन सेक्टर असो का रुरल सेक्टर असो, दोन्हीमध्ये आम्ही काम करतो. आणि ठाणे, पनवेल, सिंधुदुर्ग आणि त्यामुळे आम्ही जिथे कुठे ऑनलाईन पद्धतीने शक्य होतं तिथे आम्ही ऑनलाईन पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. तिथे म्हणजे ग्रामीण विभाग आहे. पण तिथे आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यांच्यासाठी सुरुवातीला म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या काही घरामध्ये काय परिणाम होतो ह्या दृष्टीने त्यांच्याशी सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांना खेळ शिकवले आणि त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही विविध स्पर्धा घेतल्या. 1ली ते 4थी साठी ड्रॉइंगची स्पर्धा घेतली, 7वी ते 10वी साठी निबंध स्पर्धा घेतली. असे उपक्रम राबवले. पण आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे अडचणी खूप येत होत्या. कारण मुलांना शिकण्याची प्रचंड इच्छा होती, पालकांची तयारी होती, पण नेटवर्क इश्यू हा खूप होता. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे दोन्हीकडून तयारी असून ती मधलं जे तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. अजूनही त्यांची खूप इच्छा आहे, ते प्रकट करतात की आम्हाला हे शिकवा, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि वेगळा म्हणून प्रयोग आम्ही इथे ठाण्यामध्ये केला की आम्ही तिथे म्हणून त्याच्यावर मात करण्यासाठी जिथे ऑफलाईन म्हणजे आम्हाला जाता येतं तिथे आम्ही ऑफलाईन मार्गे म्हणजे स्वतः जाऊन वस्तीवर जायला सुरुवात केली शिकवायला. खरोखर म्हणजे ऑनलाईन तर चालू झालंच, मग ऑफलाईनही झालं आणि मग मिक्सही झालं. तर सर मला तुम्हाला विचारायला आवडेल कारण तुमचं परदेशातलं शिक्षण पद्धती कसं चालतं आणि तिथे काय बदल घडतायत याविषयी तुमचा दांडगा अनुभव आहे. तर मला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की ऑनलाईन आपल्याकडे जसं चालू आहे तसं तिथेही चालू आहे का आणि जास्त फायदे आहेत का किंवा वेगवेगळ्या विषयांचा आता जास्त एक्सपोजर मिळतंय ऑनलाईन मुळे. इथे ऑनलाईन अभ्यासक्रम हे चालू आहेत किंवा चालू होते पहिल्यापासूनच, परंतु प्रत्यक्ष सहभाग हा विद्यार्थ्यांचा शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन तिथे शिकणं आणि समजा केमिस्ट्री आहे काय त्याचं प्रॅक्टिकल्स करायचे हे प्रत्यक्ष करणं हा खूप महत्वाचा पार्ट तिथे अजूनही वापरला जातो. आणि त्यामुळे होतं कसं की ऑनलाईन शिक्षणामुळे एक असं वाटतं की हे मी सगळं ऑनलाईन शिकतोय पण मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला का, नाही मिळाला. मग तो मिळणं हे खूप गरजेचं असतं. आज कुठलंही क्षेत्र घ्या, मेडिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळणं गरजेचं आहे. मी ते ऑनलाईन शिकलात पण मग पुढे काय, मग कामाचं स्वरूप काय, मग ते आपण कधी करणार. त्यामुळे परदेशामध्ये मी आज जितके राष्ट्र बघितले किंवा जितके कंट्रीज मध्ये गेलो तिथे मी एक गोष्ट बघितली की ऑनलाईन शिकतोच पण तो प्रॅक्टिकल नॉलेज साठी पण त्या कारखान्यात जातो, तिथे जाऊन पण तो शिकतो. आता आज आपल्याकडे कोविडमुळे बाहेरच्या ठिकाणी कुठे विद्यार्थी जाऊन शिकेल हा एक मोठा प्रश्न आहे. पण कोविड किंवा हे लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच ते लोक प्रॅक्टिकल ट्रेनिंगला जाऊ शकतात. म्हणजे आता तुम्ही थिअरॉटिकल ट्रेनिंग हे तुम्ही ऑनलाईन घ्या आणि एकदा हे सगळं संपलं की मग प्रॅक्टिकल नॉलेज साठी तुम्ही वेगवेगळ्या कारखान्या, इंडस्ट्रीज त्या ठिकाणी जाऊन ते घेऊन बाहेर पडा, असं माझं मत. बरोबर बरोबर. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की हे आधी पूर्ण ऑफलाईन होतं ते आता थोडं ऑनलाईन कडे वळलं, एक कंपल्शन म्हणून वळलं.
आणि पुढे मला वाटतं मिक्स्ड प्रकारची शिक्षण पद्धती येऊ घातली आहे असं एकंदरीत दिसतंय. पण ह्याच्यातनं सगळं कन्फ्युजनचं एक वातावरण झालेलं आहे. म्हणजे प्राजक्ता, तुम्हाला मला असं खास करून विचारायला आवडेल, कारण मुलांच्या हातात जो मोबाईल आता काढून घेतला जात होता तो आता मुलांच्या हातात देणं भाग पडलेलं आहे. तर आणि मग म्हणजे त्यांना एक प्रकारचं ते व्हिक्टरीज मिळाली आहे की आता चला मोबाईलवरच सगळं होणार आहे. तर तुमचे काय अनुभव आहेत याच्याबद्दल, किंवा काही गमतीशीर किस्सेही घडले असतील? अनुभव तर वेगळे वेगळे खूप आहेत. गेले 4 महिने मी रेग्युलरली मुलांचं काउन्सिलिंग आहे, पालकांच्या सभा अधूनमधून आमच्या होत आहेत, शिक्षकांची आमची ट्रेनिंग होत आहेत. सायनची आमची DS हायस्कूल आहे शिवशिक्षण संस्थेची, तिथनं अतिशय उपक्रमशील शाळा आहे. सगळे शिक्षक भरपूर प्रयत्न करून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आता मगाशी संध्या मॅडम म्हणाल्या तसं अडचणी येतातच, पण कुठलीही गोष्ट नव्याने प्रयोगाय आपण पुढे पाऊल टाकू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गमती जमती घडतायत, खऱ्या खऱ्या अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे वाईटही वाटतंय. पण मला सांगायला हे एक आवडू शकेल की आमची मुलं दूर गावांच्या शेतात जाऊन पण जिकडे रेंज मिळेल, घराच्या कोपऱ्यात, शेतात, उघड्या जागी, गटाराच्या जवळ बसून, अगदी रात्री अंधारात बाहेर बसून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी नव्या पिढीकडनं पण आपल्याला होप ठेवता येऊ शकतात की त्यांच्यावर आपण जरा जिद्द पेरली की खूप चांगला रिस्पॉन्स त्यांच्याकडनं मिळू शकतोय. किंवा काही जणांकडे काही मुलांनी मला सांगितलं आम्ही क्वारंटाईन आहोत सध्या, कारण आजूबाजूच्यांना कोरोना झालेला आहे, तर आम्ही वही घेऊन नाही बाहेर पडलोय. अक्षरशः पूर्वीच्या काळी धुळीची पाटी असायची तशा वातावरणात मुलं शिकतात. मी म्हटलं हरकत नाही, पट्टी पेन्सिल काही तुमच्याकडे नाही, आपण नुसतं गिरवी करू. मी मुलांचे काही गेम्स घेते इमोशनल डेव्हलपमेंटसाठी, स्पीड रायटिंगसाठी, चित्त एकाग्र व्हावं याच्यासाठी. तर आमची मुलं खूप वेगवेगळ्या साधनांचा वापर करून, आणि काहीही साधनं नसली तरी देखील रस्त्यावरती पेन्सिलीच्या ऐवजी हाताने नंबर्स गिरवून काम करतायत. म्हणजे आणि पालकांना उत्कृष्ट सहभाग, कारण पालकांना जाणवतंय की आता मुलांना आवाज दिलाय तर प्रॉब्लेम होणार आहे, पण तुम्ही म्हटलात तसं खरोखर पर्याय नाहीये. आता याच्यातनं एक मला पॉझिटिव्हली नक्की सांगावं वाटतं, मोबाईलचा वापर मुलांच्यासाठी जवळजवळ नॉलेज मिळवणं याखेरीज गेमिंग आणि टाइमपास यासाठी जास्ती होत होता. तर फॉर्च्युनेटली आता मोबाईलचा खरा वापर ज्ञान मिळवण्यासाठी असा होऊ शकतोय. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे आहेतच, पण मुलांच्या हातात मोबाईल मिळतोय आणि त्याचा सुयोग्य वापर होऊ शकतोय याबद्दल मुलांना न बोलता वेगळं ट्रेनिंग मिळालंय. पालक ओढाताण करून का होईना सुखात आहेत की मुलांना आपण काहीतरी शिक्षणाचा टच राहू देऊ शकतोय. आणि शिक्षक किंवा काउन्सिलर म्हणून मी आनंदात आहे की निदान इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स मुलांचे आता हाताळता नाही येतात, पण डेव्हलपमेंटल लेवलसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी जे काही करता येणं आपल्याला शक्य आहे, अगदी कानाकोपऱ्यापर्यंत आपण या माध्यमातून पोहोचून तर ते आपण करू शकतोय. म्हणजे मला असं वाटतं ज्यांच्यापर्यंत पोहोचू आपण शकतोय त्यांना तोट्यापेक्षा फायदा जास्ती आपण करून द्यायचा प्रयत्न करतोय किंवा मुलं फायदा करून घेऊ शकतात. खरोखर म्हणजे कुठेतरी एक प्रकारची सकारात्मकता आपण म्हणू शकतो, कारण ह्याच्यातनं सगळ्यांना एक नवीन शिकायला मिळालंय. आणि तुम्ही जसा अनुभव सांगितला तसा मला संध्या ह्याची आठवण आली की सिंधुदुर्गचा जो प्रोग्राम करत होतो तेव्हा असंच की मुलांना जी रेंज मिळत नव्हती, पण ते आणि ते अनेकदा ते ड्रॉप व्हायचे पण ते परत जॉईन करायचे. पण इतकी म्हणजे ती शिकण्याची जिद्द किंवा ती इच्छा इतकी आहे खरं म्हणजे मुलांच्या मध्ये. आणि तुम्ही म्हणालात तसं प्राजक्ता, आपल्याला तरुण पिढीकडनं सुद्धा, म्हणजे आज आपण शिक्षक दिनाबद्दल बोलतोय पण तरुण पिढी सुद्धा आपल्याला शिकवत असते काही ना काही. हो हो, ते पण एक प्रकारचे गुरुच आहेत आपले. आणि आता डिजिटल युगात तर ते जास्त गुरुच आहेत आपले. म्हणजे कितीतरी अडचणी म्हणजे आपण शिकवताना मुलांकडूनच सॉल्व्ह करतो, किंवा त्यांची जी धडपड असते, तळमळ असते की नाही
म्हणजे समजा मीटिंग असे अनुभव आहेत की मीटिंग समजा गडबड होते तर ते व्हॉट्सअपवर ते इमेज पाठवणं, हे मी बनवलंय, मग ते कसं वाटलं, आणि मग त्यांना तो फीडबॅक हवा असतो. हे एक खूप जाणवलेली गोष्ट आहे की हा ते केलंय मी, त्याचं ते पाठवणं, आणि की बाबा मीटिंग संपली, काय ऐकायला नाही आलं म्हणून आपण एक वेळ मोठी माणसं दुर्लक्ष करू, पण की ते सोडून घरी देऊ. हा किंवा ते मुलं खरं टेक्नो तर स्मार्ट आहेत, ते आपल्याला समजावतात. मला ना आधी स्क्रीन शेअर करता येत नव्हता सुरुवातीला, झूम वरनं जेव्हा मीटिंग चालायच्या. तर काही शिक्षकांनी मला मदत केली, पण मध्येच मी एक दोनदा अडखळले झूम वरनं मीटिंग चालताना. तर मुलांनी मला इतक्या छान इन्स्ट्रक्शन्स दिल्या की मला आपलं त्यांना समजावणं एरवी हे त्यांच्यात किती भिनू शकतंय याची पूर्ण जाणीव झाली आणि खूप बरं वाटलं. आजच मी मुलांना शुभेच्छा दिल्या. संध्या मॅडम, तुम्ही आता म्हणालात तसं की शेवटी तुमच्यामुळे आम्ही आहोत, हो. असं विद्यार्थ्यांना म्हटलं की उद्याचा शिक्षक दिन जो आपण साजरा करणार आहोत तो वेगळ्या पद्धतीतला आहे. आज मोबाईल आपला गुरु बनलेला आहे. आपण एरवी मजेत म्हणतो गुगल महाराज की जय म्हणून. तर आज टेक्नो शी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्या खराच उपयोगी पडतायत आणि त्याचा आनंद आहे. खरोखर त्याच्यामुळे हा खरोखर. शिक्षक दिन विशेष आहे. हो, खरोखर. म्हणजे कुठेतरी टेक्नॉलॉजी हाच सगळ्यांचा मोठा गुरु झालाय आणि शिक्षक झालाय. आणि त्या शिक्षकाला सलाम. अक्षरशः. तर सर, शिक्षणाच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा शाळा, म्हणजे आता मला सुद्धा माझी शाळा आठवते, तर शाळेत जाण्याच्या मागे शिक्षणाशिवाय अनेक बाकीच्या बाबी असायच्या. म्हणजे तिथे जाऊन जी मजा करायला मिळते, शेअरिंग करायला मिळतं, आणि जी एक प्रकारचं कम्युनिटी फिलिंग आपल्याला जे पहिलं येतं, ते डेव्हलप होतं, हे शाळेपासून होतं. तर ह्या बाबतीत तुमचं समुपदेशनाचे तुम्ही जे विविध अनुभव घेतले, त्याच्यामधनं तुम्हाला म्हणजे काय सांगावंसं वाटेल? मला असं वाटतं की याच्यामध्ये मला प्रश्न विचारलास ना हो हो आरती? हा हो हा. हो. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आता हे आउट ऑफ कंपल्शन, कारण दुसरं काही मार्ग नाही म्हणून आपण हे सगळं ऑनलाईन करतोय. पण शाळा आणि शाळेमध्ये जाऊन ती केलेली मस्ती, तो शेअर केलेला डब्बा, त्यानंतर त्या काढलेल्या खोड्या, या सगळ्यापासून आजचा विद्यार्थी हा वंचित राहिलेला आहे. हो, 6 महिने तरी राहिलाय. तो काय करणार, घरात बसून तेच बघतोय. इकडे तू दिसतेस, इकडे मी दिसतोय, इकडे ही प्राजक्ता दिसते, काहीतरी शिकवतायत आणि मग मी करतोय. पण मग कुठे गेल्या आमच्या त्या खोड्या? हे सगळंच वातावरण बिघडलंय असं मला वाटतं. जितक्या लवकर ह्याच्यातनं बाहेर पडून, कारण शेवटी मुलं, लक्षात घ्या, ही जाऊन ग्राउंड वरती खेळणार, पडणार, या सगळ्या गोष्टी आता लांब राहिल्या. मग आता त्यांनी करायचं काय? घरात बसायचं. घरात कोण कोण आहेत? आजी आजोबा नाहीत, न्यूक्लिअर फॅमिली. मग त्याच्यात यांनी बसून करायचं काय? हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. जसं आता प्राजक्ता म्हणाली, त्याप्रमाणे तिच्याकडे काही गेम्स वगैरे असतात. जेव्हा ती विद्यार्थ्यांना हे असे गेम्स सांगते ना, त्यातनं त्या विद्यार्थ्यांना खूप काही नवीन नवीन गोष्टी समजतात. मी घेत नाही, पण ती घेते. आणि तिने ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सो अशा प्रकारचा जर एखादा काउन्सिलर असेल, की जो त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आम्ही फक्त शिक्षण आणि याच्या बाबतीतच बोलतो, मी तरी. मी हे एवढं गेम शिकवणं किंवा असं नाही. पण त्यात तिचा हातखंडा आहे. तो ती करते. मग त्यामुळे काही वेळा काही कार्यक्रम एकत्र येतो. त्याच्यामध्ये हेच असतं की करिअर बद्दल मी बोलतो आणि बाकीच्या सगळ्या गमती जमती ह्या ती शिकवते. तेव्हा हे आपल्याला काउन्सिलर कडनं आज अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं, बोला. म्हणजे कुठेतरी खेळीमेळीनी शिक्षण चालणं हे अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की संध्या, तुम्ही एज्युकेशन एनहान्समेंट प्रोग्राम्स जे करत असता त्याच्याबद्दल इथे सांगणं आवश्यक आहे. कारण कुठेतरी खेळीमेळीचं शिक्षण आणि शिक्षक जे देऊ शकत नाहीत ते द्यायचा प्रयत्न हा त्याच्यातनं होत असतो. हो, म्हणजे शिक्षकांना आपण म्हणजे कमी लेखन असं नाही, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतच असतात. आणि बरोबर बरोबर. आमचं काम जे आहे ते जास्त करून, जसं मी म्हटलं की महानगरपालिका किंवा सरकारी शाळा ह्यांच्याशी आमची जी कामं आहेत, म्हणजे जी गरीब वस्तीतल्या शाळा असं आपण म्हणू, तिथे असल्यामुळे आणि त्यांच्यावर बाकीच्या पण जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामुळे ते पूर्ण म्हणजे पूर्ण वेळ त्यांना शिक्षक म्हणून त्यांना देता येतोच असे नाही. पण तरी काही शिक्षक असे आहेत जे आपला वेळ काढत असतात. म्हणून आम्ही जसं कमी तिथे आम्ही ह्या मार्गावर आम्ही तिथे काम मदत करत असतो की कुठेतरी त्यांच्या कमी पडतात तिथे मुलांना जाऊन मुलं पोचत नाहीत शाळांमध्ये, मग आम्ही शाळांपर्यंत मुलांना पोचवण्याचा प्रयत्न करतो.
शाळेमध्ये जर मुलं येत असतील तर त्यांचं रोजचं येण्याचं प्रमाण कमी असतं. मग ते का येत नाहीत हे आम्ही शोधून काढतो. आणि शिवाय प्रयोगातून शिक्षण पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे काही मॉडेल्स, म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर विज्ञान शिकवायचं आहे, तर आम्ही त्यांना डायरेक्ट विज्ञान शिकवायला घेत नाही. आम्ही त्यांना मॉडेल मेकिंग शिकवतो किंवा छोट्या छोट्या त्यांच्या हातात सगळं हाताळायला देतो. प्रमिती सूक्ष्मदर्शिका असो की काही, त्यांना स्वतः करून मग त्याच्यात त्यांची एक्साइटमेंट त्याच्यातनं वाढवून त्यांना आम्ही शिकवतो. शिवाय ABL पद्धत म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, अशी ती पद्धत आम्ही वापरतो. शिवाय पर्यावरणाचे धडे देतो, झाडं कशी लावावीत, भाज्या कशा लावाव्यात, हे सगळं त्यांच्याकडून करून घेतो. आणि मग त्यांच्यातनं एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो, लिडरशिप क्वालिटीज वाढतात, इंटरेस्ट, क्युरिओसिटी वाढते. असे बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांच्यातनं ते आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आणि एकंदर म्हणजे त्यांना कुठेतरी शाळेत येण्याचा एक कुतूहल निर्माण होतं की का आपण, हा बाबा का गेलं पाहिजे शाळेत, नुसतं अभ्यास आहे की अभ्यास करायला नाही, तर आपल्याला शाळा म्हणजे हे बरंच काही देते. कारण दिवसातले जवळ नाही म्हटलं तरी 7-8 तास दिवसभरातले शाळेमध्ये, म्हणजे जास्त वेळ आपण शाळेमध्ये मुलं घालवत असतात, घरामध्ये त्यांना कमी वेळ मिळत असतो. त्यामुळे ह्या गोष्टींवर आमचा भर असतो. आणि शिक्षकांचं खरोखर हे जसे सर म्हणाले तसं शाळेला म्हणजे हा कायमचा पर्याय नाही राहणार ऑनलाईन शिक्षण पद्धती, पण आपण तेही वेलकम केलं पाहिजे की कुठेतरी आपण आपली आपण कुठे अडून राहू नये म्हणून पर्याय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शाळा माझ्या मते तरी पुढे चालू होतीलच, कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं आहे हे वेगळं नातं असतं, ते गुरु शिष्याचं नातं असतं. आणि त्या नात्यातून जी जवळीक प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये जरी 8 शिक्षिका असल्या तरी 8 शिक्षिकांचं प्रत्येकाशी नातं, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी शिक्षिका आवडत असते, प्रत्येक एका विद्यार्थ्याला 8ही शिक्षिका आवडतात असं नाही. तो प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो, मुलांकडून शिकत असतो, येणाऱ्या जाणाऱ्यांकडून शिकत असतो, आमच्यासारखे संस्थेतले लोक जाऊन जी कामं करतात त्यांच्याकडून शिकत असतो. आमचंही त्यांच्याशी वेगळं नातं तयार झालेलं असतं. त्यामुळे ही जी संस्था आहे ही बंद होईल असं मला वाटत नाही आणि होऊही नये. खरोखर म्हणजे शिक्षण संस्था बंद व्हावी असं खरोखर म्हणजे कोणीच असं म्हणणार नाही. आणि लवकर इनफॅक्ट सगळं चालू होऊ दे बाबा, अशीच देवाकडे प्रार्थना आहे. आणि मागच्या महिन्यात मला वाटतं शासनाने एक नवीन धोरण जाहीर केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि काही मी PDF वगैरे बघितल्या तर प्राजक्ता त्याच्यात मला एक्सपिरियन्शियल लर्निंग कडे कुठेतरी भर दिसून आला. आणि तुम्ही पण म्हणालात तसं की प्रयोग वेगवेगळे, आणि त्याच्यातनं मुलांना एक सर्वांगीण विकासाकडे कुठेतरी नेण्याचा त्याच्यातनं प्रयत्न दिसतो आहे. तर त्याविषयी आपल्या व्ह्युअर्सना काही सांगू शकता का? जरूर. हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे की मुलांचा सर्वांगीण विकास. कारण शेवटी आपल्या देशाची, जगाची नवीन पिढी जर का योग्य बेसच्या सकट उभी राहिली नाही तर मग खरंच कठीण आहे. आणि आपल्या नवीन धोरणामध्ये प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग, इमोशनल डेव्हलपमेंट साठीच्या काही गोष्टी या खूप छान पद्धतीत दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांनी पूर्वी सांगितलेलं होतं की मल्टिपल इंटेलिजन्सची थेअरी. मग अशी संध्या मॅडम म्हणाल्या तसं एकच शिक्षिका किंवा शिक्षक प्रत्येकाला आवडतो असं नाही. 8 वेगवेगळ्या असल्या तर वेगवेगळ्या आवडतात. तसंच प्रत्येकामध्ये कोर लेवलवरती कमी अधिक प्रमाणात वेगवेगळी बुद्धिमत्ता असू शकते. कोणाची अभ्यासात दिसून येईल, कोणाची निसर्गाच्या प्रेमात दिसून येईल, कोणाची इंटरपर्सनल रिलेशनशिप मेंटेन करण्यामध्ये दिसून येईल, कोणी लिखाणात चांगलं असेल, कोणी स्पोर्ट्स मध्ये पुढे असेल, कोणाच्या कला वृद्धिंगत झालेल्या असतील. त्याचप्रमाणे आपल्याकडे 64 कलांचा उल्लेख पुराणात देखील आढळतो. तर या सगळ्या गोष्टींना, मग स्पोर्ट्स असेल, कला असेल, वक्तृत्व असेल, या सगळ्या गोष्टींना चांगला बहर यावा यासाठीचे प्रयत्न आपण सगळेच जण करत असतो. म्हणजे काउन्सिलिंगच्या तर्फे म्हटलं तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा एक भाग झाला. आणि दुसरा महत्वाचा डेव्हलपमेंटल लेवल, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांचा सजग सहवास, सहभाग त्यांच्या वाढवण्यामध्ये घ्यावा. आजकाल पालकांना खरंच वेळ नसतो आणि तरी देखील ओव्हर कॉन्सन्ट्रेशन मुलांवरती असतं. 1-2 मुलं असतात त्यांच्यावरती. आपण म्हणतो की पालक
टेन्शन मध्ये असतात, ओरडायचं नाही, शिक्षकांना टेन्शन असतं, मुलांना जरा जास्ती काही बोलायचं नाही. पण खरंच म्हटलं ना तर विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त स्ट्रेस आहे, कारण त्यांच्यावरती बर्डन आहे, ही रॅट रेस आहे. आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलं लेथार्जिक झालेली दिसत असतील, घरी थोडीशी आरामात बसून अटेंड करत असतील मीटिंग, पण दे आर ऑल्सो मिसिंग आउट सो मेनी थिंग्स. मगाशी सरांनी छान उल्लेख केला की शाळा ही काही फक्त शिक्षण घेण्यासाठी नाहीये, अख्खं आयुष्याचं ज्ञान तिथे एकमेकांच्या शेअरिंगने, सहवासाने, पडझडीने, एकमेकांचं बघून कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास आता काहीच्या बाबतीत अडकून राहिलाय असं आपण मान्य करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर लॉकडाऊन संपून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत सजग प्रयत्न आपण जर का करू शकलो तर ते बरं पडणार आहे. आणि शाळा हे त्यातलं एक अत्यंत महत्वाचं माध्यम आहे. आणि नव्या शिक्षण नीतीमध्ये इतके चांगले मुद्दे आहेत की त्याचा अगदी हळूहळू जरी स्टेप बाय स्टेप जरी ती सगळी धोरणं अंमलात येऊ शकली, अगदी लगेच सगळी नाही आली, पुढच्या काही काळामध्ये आली, तरी देखील खूप छान होप्स आपण ठेवू शकतो की मुलांना, पालकांना, सगळ्यांनाच याचा खूप चांगला फायदा होणार आहे. शिक्षक पण चांगले जोर धरून आणखी नव्याने उमेदीने शिकवू शकतील. मुलांना सायकोलॉजीचा वापर करून कुठे इंटरेस्ट आहे, किती वेळाने त्यांचा इंटरेस्ट एखाद्या गोष्टीतला जातो, वयानुसार कसं त्याचं मापन केलं पाहिजे, या सगळ्याचा आढावा घेऊन हे शिकवलं जर का गेलं, सगळ्याच गोष्टी म्हणजे अकॅडमिक्स ऍज वेल एज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, त्याला पण महत्व दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये काउन्सिलिंगला महत्व दिलं गेलेलं आहे. फायनली म्हणजे आपण पूर्वी बघायचो की आपल्या सगळेच सगळ्यांसाठीच ती चांगली गोष्ट आहे. एरवी आयुष्यात आपल्याला आपल्या पिढीपर्यंत अगदी सगळेच जण समुपदेशक असतात. आपल्या शेजार पाजारचे काय बिनओळखीचे लोक पण आपल्याला छान काहीतरी सांगून जातात आणि ते आपण पोरस राहून ऐकलं की आपली पर्सनॅलिटी छान होते, वेगवेगळे अनुभव पण मिळतात, भले बुरे कसेही. आता प्रोफेशनल काउन्सिलर्सची गरज पडते, कारण एक म्हणजे स्ट्रेस जास्ती आहे आणि इमोशनल आणि बिहेवियरल इश्यूज पण त्यामुळे जास्ती होत आहेत. त्याचप्रमाणे इतर कोणीतरी मध्ये काहीतरी सांगणं, इंटरव्हीन करणं, याला एक वेगळं निगेटिव्ह टच आलाय. त्याच्यामुळे प्रोफेशनल काउन्सिलर्सची गरज आहे. आणि मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक, प्रोफेशनल काउन्सिलर्स या सगळ्यांचा छान टीमवर्क मिळून आपण सहभाग घेऊन मुलांना फायदा करून देऊ शकतो. हो, म्हणजे आरती तू आता विचारलं तसं म्हणजे एक जसं हे सगळं लॉकडाऊन चालू होतं आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण मार्च मध्ये जेव्हा बातमी आली तेव्हा मुलांच्या शेवटच्या परीक्षा राहिल्या होत्या, टेन्शनचं वातावरण होतं. पण आपण जसं माणूस आणि त्यात करून भारतातला, मुंबईतला माणूस म्हणजे आपण जे म्हणतो की आपण सगळ्या याच्यावर सीमा पार करून आपण त्याच्यावर परत उभे राहतो, जिद्दीने उभे राहून पुढे. आणि हे सगळं चालू होतं, मे झाला, जून झाला आणि अचानक म्हणजे हे सगळं चालू असताना एक आपली उमेद वाढवणारी बातमी आली, ते म्हणजे नवे शैक्षणिक धोरण. म्हणजे असं म्हणायला पाहिजे, म्हणजे अचानक ते कुठून तरी आलेली बातमी, सुखद धक्कादायक अशी बातमी होती. म्हणजे ते वाचली, ते जेव्हा जी कळली तेव्हा ते सगळं सध्या तरी स्वप्नवतच वाटतंय म्हणायला अगदी हरकत अशी नाही. झुळूक आली. झुळूक आली. आणि म्हणजे त्यातल्या मुख्य बाबी म्हणजे 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण, त्याच्यानंतर आरटीचा वाढता प्रभाव, म्हणजे आरटी मार्फत जे आरटीला जो इम्पॉर्टन्स दिला गेला आहे त्यांनी जो म्हटलाय, किंवा जीडीपी मधला 6% शिक्षणावर खर्च करणार आहे असं जे तरतूद केलेली आहे, किंवा प्रायोगिक शिक्षणावर भर, त्यानंतर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत विषयाचं स्वातंत्र्य, मग 10वी 12वी बोर्ड, म्हणजे ह्या सगळ्यामुळे 10वी आणि 12वीच्या बोर्डाचं महत्व पण कमी होणार आहे आपलं. त्याच्याबरोबर डिस्टन्स लर्निंग त्याचा विस्तार जो त्यांनी केलेला आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला ज्या म्हणजे ज्या ठळक मी काही बाबी घेतल्यात, ती खूप मोठी लिस्ट आहे. त्यातली आपल्याला मला आवडणारी काही ठळक बाबी घेतल्या असं पण म्हणायला काही हरकत नाही, की ज्याने आम्हाला खरंच खूप एकदम अट्रॅक्टिव्ह बाबी वाटतात. आणि जसं या मॅडम म्हणाल्या तसं काउन्सिलिंगला दिलेलं गेलेलं महत्व, अशा काही ह्या सुद्धा एवढ्या कमी थोड्या जरी सक्सेसफुल झाल्या तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण शालेय स्तरावर हे खूप आशादायी वाटते आपल्याला, पण अंमलबजावणी करताना
खरोखर त्याप्रमाणे होते का, हे मात्र काळच ठरवेल. कारण मूल शाळाबाहेर जेव्हा पडेल तेव्हा शाळाबाहेर पडताना निदान एक तरी कौशल्य त्याच्यामध्ये आत्मसात केले असेल, हे हे ह्याच्यातनं एक्सपेक्टेड आहे. या दृष्टीने हे पाऊल म्हणजे टाकतायत. म्हणजे हे जरी स्वप्नवत जरी वाटत असलं आपल्याला, की खूप म्हणजे शाब्दिक वाटतंय सगळं, पण कुठेतरी 30-34 वर्षानंतर कुठेतरी सुरुवात तरी होतीये. असा एक आपण पॉझिटिव्ह विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने, काय होतंय प्रॉब्लेम, की प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढतोय, की कोणी शिक्षण तज्ञ म्हणा, शिक्षक म्हणा, किंवा पॉलिटिकल पार्टीज म्हणा, किंवा कोणी प्रत्येक साधा सामान्य माणूस म्हणा, वाचून त्यातनं आपला 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 अर्थ काढतोय, की हे असं होणार आहे, तसं होणार आहे. कोणालाही त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे हे अजून नीट कोणालाच माहिती नाहीये. त्यामुळे खरं तर ते नीट मांडलं गेलं पाहिजे. कारण आपल्याकडे जी शैक्षणिक विषमता आहे त्याचा विचार सगळा करून, किंवा आपल्याकडे जी आर्थिक विषमता आहे, शैक्षणिक विषमता आहे, त्याच्यावरून ती क्लॅरिटी देणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे एवढे बोर्ड आहेत, एवढ्या शाळा आहेत, प्रायव्हेट, सरकारी, त्याच्यात IB किंवा स्टेट बोर्ड किंवा ICSE, CBSE, अनेक बोर्ड आहेत. त्यामुळे नक्की कसं लागू होणार धोरण, काय कोणा 25-30-34 वर्षानंतर हे होतंय काहीतरी, म्हणजे त्याच्यातलं थोडे टक्के तरी काहीतरी पॉसिबल होईल. एका चांगल्या दिशेला आपण पाऊल टाकतोय असं आपण म्हणूया, आणि याला आपण सन्मान करूया, फक्त असं म्हणेन मी. खरोखर म्हणजे कुठेतरी श्री गणेश हा होतो आहे ही एक खूपच सकारात्मक गोष्ट आहे. आणि दुसरं तुम्ही दोघींनी जसं सांगितलं तसं शिक्षणातील जो तणाव आहे तो कुठेतरी मुलांच्याहून दूर व्हावा, ह्याकडे कुठेतरी पावलं उचलली जात आहेत. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि संध्या, तू एक चांगला मुद्दा अधोरेखित केलास की मुलांना काहीतरी व्होकेशनल, म्हणजे त्यांना तिथे आपल्या पायावर उभं राहण्यासाठी एक काहीतरी आवश्यक आहे. आणि मला वाटतं ह्या दृष्टीने आपली मुलं परदेशात जाण्यासाठी जास्त उत्सुक असतात. तर सर, परदेशात आता जाणं शक्य आहे का आता पुढच्या वर्षीपासून सुद्धा, का काय म्हणजे तो पर्याय बंद झाला आहे का परत खुला आहे, ऑनलाईन युनिव्हर्सिटीज आहेत, काय ह्याच्याबद्दल सांगा जरा आम्हाला. तो पर्याय बंद वगैरे झालेला नाहीये. आता जसं कोविड हे भारतामध्ये एक हॅवॉक निर्माण झालेलं आहे सगळीकडेच, त्याचप्रमाणे बाहेरच्या देशांमध्ये पण झाला. त्यामुळे सध्या इथून उठून सिंगापूर ह्या ठिकाणी जाऊन अभ्यासक्रमाला जाणं हे प्रमाण थोडंसं आता कमी आहे. नाही असं नाही आहे, विजा होत नाही, कुठे जाणार तिकडे. परंतु त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आता सावंत मॅडम जसं म्हणाल्या, किंवा इव्हन आपलं शैक्षणिक धोरण जे सांगतंय त्याच्याबद्दल असं माझं म्हणणं आहे की अकॅडमिक्स ठीक आहे. आजचा पालक हा किती टक्के मार्क मिळाले तुला? 80% फक्त. अरे तू तर म्हणत होतास 92% मिळतील. झालं, म्हणजे तिथे त्या मुलाचं खच्चीकरण व्हायला सुरुवात झाली. त्याऐवजी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो आपल्याकडे एक आहे, ह्याच्याकडे खूप सकारात्मकतेने बघितलंच पाहिजे. आज मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवात मी सांगतो, जेव्हा पालकांना सांगतो की तुम्ही का मुद्दामून विद्यार्थ्याला इंजिनियरच होण्यासाठी सांगता? वाय नॉट ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट? ITI म्हणजे आम्हाला लोक म्हणतील काय ITI ला घातलं मुला? अरे मग काय झालं? मग मी त्यांना उदाहरणं देतो. माझे जवळजवळ 17 विद्यार्थी, सावंत मॅडम तुम्हाला पण सांगतो मी, आणि आरती तुला, माझे 17 विद्यार्थी आज ITI झालेले ऑटोमोबाईल ट्रेड मशिनिस्ट, टर्नर, फिटर, दे आर सेटल्ड इन ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड. महिन्याला कमीत कमी $5.5 ते 7 लाख रुपये महिन्याला कमवतायत. मग टेक्निकल एज्युकेशन कमी आहे का? नाही. मग तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर आज बघा, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेले 5 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. किती जणांना जॉब आहेत आरती? सांग मला. पतसंस्था आणि बँकेत काम करतायत. म्हणजेच तुमची लाईन चुकते सिलेक्शन. मेकॅनिकल, बाकीचे इंजिनिअरिंग ब्रँच वरती विचार का नाही करत? त्याच्यावरती मी बोलत असतो. थोडासा हटके वेगळा विषय असतो माझा, रेल्वे इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग वगैरे अनेक विषय आहेत, पण त्याचा विचार नाही कोणी करत. आणि ITI ठीक आहे, माझी बुद्धिमत्ता कमी आहे, मी एवढं इंजिनिअरिंग नाही करू शकणार. ITI करू शकतोस. मी पालकांना हेच विचारतो, घरच्या घरी मुलगा किंवा मुलगी टीव्ही
किंवा फॅन दुरुस्त करतो का? हो करतो. अरे मग तुमच्या इथे अंबरनाथमध्ये आयटी आहे, ठाण्याला आहे, सगळीकडे आयटी आहे. बघा आता 12वी नंतर ते करून दे. त्यात कसं आहे मॅडम, सगळ्यांना तुम्हाला सांगतो, तिघी नाही, प्राजक्ताला थोडं बरंचसं माहिती आहे, की आयटीआय झाल्यानंतर जर परदेशात जायचं असेल ना, तर तुम्हाला एक इंग्लिशची परीक्षा असते. दॅट इज कॉल्ड IELTS. ही ब्रिटिश काउन्सिल घेत असते आणि ती जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने म्हणजे 70% मार्क्सनी पास झालात तर तुमचा व्हिसा ग्रँट होतो, अदरवाईज नाही होत. म्हणजेच जेव्हा एका मुलाला आपण म्हणजे मी ऍज अ काउन्सिलर किंवा प्राजक्ता कोणी आपल्यापैकी जेव्हा सांगतो तू ITI जॉईन कर, पण त्याच वेळेस तुझं इंग्लिश नॉलेज अपग्रेड कर जर तुला बाहेर जायचं असेल. असे कितीतरी विद्यार्थी आहेत माझे मुसलमान समाजातले. झाकीर साताऱ्यातला मुलगा आहे, आज 6 लाख रुपये कमावतोय ऑस्ट्रेलियात. 11 वर्षांनी पूर्वी मी त्याला पाठवलं. ITI ऑटोमोबाईल ट्रेड, रस्त्याच्या कडेला 2 व्हीलर दुरुस्त करणारा झाकीर हुसेन मुल्ला. तेव्हा आता आपल्याला सगळ्यांना हा विचार करायला पाहिजे आहे की फक्त अकॅडमिक 90-95% मार्क. अहो मी कोकणातला आहे, कोकणात 100% निकाल लागतो, बरोबर. मी प्रत्येक वेळी प्रश्न विचारतो, कोकणातली मुलं कुठे आहेत सध्या? काय नाही, तिथेच कुठेतरी बँकेत, पतसंस्थेत, अमुक. मग का? सो ह्याचा आपल्याला प्राजक्ता, आरती आणि संध्या सावंत आपल्याला सगळ्यांना याचा विचार करायला पाहिजे की नुसतं पर्सेंटेज वरती तुम्ही जाऊ नका. 90-95% नाही, मुलाची क्षमता ओळखा. जे आज स्किल प्राजक्ताकडे आहे चाइल्ड काउन्सिलर म्हणून. मी पण करतो थोडंफार, पण माझ्यापेक्षा ती जास्त चांगलं करते. सो ती क्षमता ओळखा आणि ती क्षमता ओळखल्यानंतर आपण त्याला दाखवू शकतो, हा तू ह्या वाटेने जा. म्हणजे बोला आता. चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणं ह्याचा कुठेतरी ही म्हणजे आता गरजही निर्माण झाली आहे. आणि परदेशातच फक्त जाऊन आपल्याला संधी शोधायच्यात असं नाही, आपल्याकडेही काही वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. त्या आहेत फक्त ना. आपल्याला शोधणं आवश्यक आहे, जसं तुम्ही अनेक उदाहरणं दिली. म्हणजे आता आपण बघतो IIT करून लोक IIT करून झाल्यावर सगळं सोडून मोठे मोठे करोडोचे जॉब सोडून शेती करतात. आणि शेती करणारी माणसं शेती सोडून शहरात येऊन इंजिनियर व्हायला बघतायत किंवा बीकॉम. म्हणजे आता आजकाल सगळीकडे बीकॉम एमकॉम ह्यांना तर कोणी विचारत नाही. म्हटलं इंजिनियर डॉक्टर हे दोनच काय, इंजिनियरच बनायचं असतं प्रत्येकाला. आणि ते खरं तर आता MBA ला पण एवढी व्हॅल्यू राहिलेली नाही. म्हणजे हे सगळं उपयोगच नाही. त्यापेक्षा मुलीला एखाद्या काही तुम्हाला भरत काम येत असेल त्याच्यात शिका, पेंटिंग येतं, जे स्किल येतं, काही शेती येते तर तेच चांगलं करा, हेच शिकून. त्यामुळे त्याचं म्हटलं धोरणामध्ये जे दाखवले आपल्याला, स्वप्न दाखवलंय की एक मुलगा कोणत्या ना कोणत्या तरी कौशल्य घेऊन बाहेर पडेल, हे खरोखर जर साकार झालं तर खरोखर म्हणजे त्याला स्वप्नवत छान लागतील. छान. नाही, पूर्वीचा जे भारत देश होता म्हणतात प्राचीन काळी आपल्याकडे जेव्हा नालंदा आणि विद्यापीठ होती तेव्हाचा भारत कदाचित पुन्हा येईल असं होईल असं वाटतंय आपल्याला. आपण जे म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे, बरोबर. भारत सर्व प्रकारचा. आता मॅडम तुम्ही म्हणालात तसं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला किती मुलं जातात महाराष्ट्रातली? नाही जात. आमच्या इथे दापोली कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ, मुलांची संख्या आपल्या इथल्या लोकांची कमी, बाहेरची लोकांची जास्त. मग का? मग त्यांना असं वाटतं अरे माझ्याकडे शेती, तुम्ही करा ना. आज आमच्या इथे सावर्ड्याला शेखर निकमांचं कॉलेज आहे, सह्याद्री. बघा तिथे सगळे अभ्यासक्रम आहेत. म्हणजे हॉर्टिकल्चर आहे, टिश्यू कल्चर आहे, वायनरी आहे, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन महाराष्ट्र इटसेल्फ. कशाला जायचं परदेशात? सो आरती, माझं म्हणणं काय आहे, परदेशामध्येच प्रत्येक गोष्ट, म्हणजे इस्रायलला जाऊन शेती शिकावं असं नाही. शेती आमच्याकडे पण शिका ना, आमच्याकडे पण आहे त्याचं नॉलेज, म्हणजे भारतात आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा एक समन्वय साधून आज पालकांना समंजसपणा देणं किंवा त्यांना समजून सांगणं, विद्यार्थ्यांना समजावून सांगणं आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना तयार करणं, असं आमच्यासारख्या काउन्सिलरची एक नवीन जबाबदारी आता निर्माण झालेली आहे. म्हणजे हा अनुभव मी गेले 26 वर्षात घेतला. तर हे अनुभव देण्यात आणि एकेकांना मेंटॉरिंग करून उभं करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी अनेकांना अख्खं आयुष्य बदलून टाकण्यासाठी खूप जास्ती मदत केलेली आहे. पण आज आपण जे नव्या फळीतली लोक आहोत त्यांच्यासाठी हा चांगला मोठा संदेश आहे या धोरणाच्या निमित्ताने. अगदी आता कोविडमुळे सगळेच जण आपण एका अर्थी क्वारंटाईन्ड आहोत. तळ अक्षरशः सगळ्यांचा ढवळून निघालेला आहे. म्हणजे
म्हणजे इमोशनल प्रॅक्टिकल अनेक गोष्टी बदलल्या, फायनान्शियल मॅटर्स बदलली आणि त्यातनं आपण जिद्दीने उभे राहतोय. तर आपली नवी पिढी, मुलं, विद्यार्थी हे सगळं शिकणार आहेत नव्या पद्धतीत, की काय कितीही पद्धतीतल्या अडचणी आल्या तरी त्यातनं उभं राहायचं. आणि नव्या उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आपण हे अगदी नक्की म्हणू शकतो की विद्यार्थ्याला, प्रत्येक व्यक्तीला ज्याला मेहनत करण्याची तयारी आहे त्या सगळ्यांना मान देखील प्राप्त होईल, जो पूर्वी कदाचित लपलेला होता. की ठराविक डिग्री म्हणजेच फक्त कौतुक मिळणारे, कारण त्यानुसार पैसे मिळणार आहेत, मान मराठा बरोबर. त्यावरनं चालून येणार आहे. तसं आता राहणार नाही. वेगवेगळ्या अंगांनी प्रत्येकाला कुठेतरी खुलून येण्याची संधी मिळणार आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आज तुम्ही हा विषय आरती मॅडम छेडलायत, हे देखील खरंच खूप कौतुकाचं आहे. सगळ्यांच्या मनात रुंजी घालत असलेला विचार आणि मग त्यापोटी जमत नाही शिक्षण ठराविक पद्धतीतलं म्हणून वाम मार्गाला अनेक मुलांनी जाणं आणि त्यापोटी घरच्या घर उद्ध्वस्त होणं, हे खूप वेगवेगळ्या लेवलवरती आपण पाहत आलेलो आहे. आता अख्ख्या सगळ्याच लोकांना पॉझिटिव्ह होपफुल राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. खरोखर म्हणजे कोविड हाच एक प्रकारचा आपला गुरु आहे आणि त्यांनी आपल्याला म्हणजे अनेक आव्हानं त्यांनी आपल्या समोर उभी केली. हे जरी खरं असलं तरी त्यांनी एक ती जगण्याची एक जिद्द आणि मग त्याच्यातून एक निर्माण होणारी उमेद ह्याचंही कुठेतरी आपल्याला दर्शन घडवलं आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सगळे हीच प्रार्थना करूया. आपण गणपतीला 64 कलांचा अधिपती मानतो, तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या मुलांनी प्रगती करावी, प्रत्येक क्षेत्रात त्यांना नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, हीच मला वाटतं कुठेतरी बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया. नक्कीच नक्कीच. आणि ती फलश्रुत होईल असं आता चिन्ह दिसतायत. छान होणार आहे सगळं. थोडा खरोखर वेळ लागेल, पडझड होईल. आणि राहतील ऑनलाईन सगळेजण. पद्धतीने म्हणजे नवीन आता हे जे आहे, जे काही कुठचाही जे काही आपण याचं ते ज्याच्याकडे पॉझिटिव्हिटीने जर बघितलं की ते जसं करोना आला म्हणून थांबलं नाही, म्हणून ऑनलाईन आलं, ठीक आहे. ऑनलाईन आता समजा सगळं कुठून तरी करोना बंद होऊन परत ऑफलाईन होईल, मग आपण ऑफलाईनला जाऊ. म्हणजे कुठूनही जे येतंय ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणं हे सर्वात महत्वाचं आहे. तेच घेऊन बसणं की नाही आता मग काय होणार, ऑनलाईन आलं आता सगळं बंद होणार शाळा, म्हणजे हे असं मला वाटत नाही असं होईल असं. कारण काय पूर्ण सगळ्या स्तरावर सगळी कामं चालू राहिलीच पाहिजे. जसं शिक्षक दिन म्हणजे असल्यामुळे बोलते की शिक्षकांचं काम चालूच आहे, पण करोनामध्ये शिक्षकांना सुद्धा वेगळ्या कामांना देखील वापरलं जातंय, टेस्टिंगला वगैरे नाही. म्हणजे कुठेही कुणीही माणूस म्हणून आपण अडत नाही आहे. फॉर एक्झाम्पल आता आरती मगाशी म्हणजे ह्या मॅडम म्हणाल्या तशा मानसिक दृष्ट्या अशी ही मुलं आहेत की आम्ही याचं काम करताना जाणवलं की संपलं जणू काही. म्हणजे काही जण असाही मानसिक तणाव आला की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते त्यांनी शाळा सोडली, मग जॉबला लागले. 8वी 9वी शाळा सोडली, काय आता करायचंय, नाहीतरी शाळा चालू नाही होणार आहे, मग आम्ही काहीतरी जॉब करतो, कोण वॉचमन म्हणून आहे, कोण कुठच्या कंपनीमध्ये जाऊन कामाला लागला, सोडून दिलं. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं नाही असं नाही, शाळा ठीक आहे, शाळेत जायला नाही जमत, आम्ही त्यांना जाऊन शिकवतो. म्हणजे आम्ही जवळजवळ देवळामध्ये वगैरे जाऊन बसतो, सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांना शिकवतो. अजूनही आम्ही जातो लॉकडाऊन. खरोखर म्हणजे कुठे द्या पण शिक्षण सोडू नका, कुठून तरी ते चालू ठेवा. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पण व्हायचं असेल ठीक आहे, तेही आम्ही बंद करायला सांगत नाही, कारण घरच्या अडचणी खूप आहेत. सगळं आपण असं नाही सांगू शकत सगळं सोडून आता शाळा चालू झाल्या परत शाळेत जा, परत असं नाही. जे आहे तो फ्लो चालू ठेवून अडचणीतून आपण कसं मार्ग काढू शकतो ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या जसं मॅडम तुम्ही म्हणालात तसं अध्ययन अक्षमता असलेली मुलं किंवा हायपर ऍक्टिव्हिटी असलेली मुलं, मंद काही बाबतीत इंटेलेक्च्युअली असलेली मुलं, तर त्यांना देखील वेगवेगळ्या अडचणी येत आहेत, त्यांच्या पालकांना देखील वेगवेगळ्या अडचणी फेस करायला लागतात. तर आता लॉकडाऊन देखील इन अ वे आपल्याला सरावाचा झालाय जेव्हा,
तेव्हा सगळ्यांच्या घरातली वातावरण पण बदललेली आहेत. काही घरांच्यात कुरबुरी आणि व्हायलन्स देखील झाला, पण हो. त्याचबरोबर नव्याने नातं अनेक पालकांशी मुलांचं निर्माण झालंय, किंवा पालकांच्यातलं एकमेकांचा सुसंवाद बघून मुलं नव्याने खूप गोष्टी शिकतायत, की मिनिमम गोष्टींच्यात आपण निभाव लावू शकतो आणि माणूस म्हणून एकमेकांच्या नात्याशिवाय, मनातल्या ओलाव्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत. वस्तू अमुक तमुक सगळं ठीक आहे, जे आपण विकत घेऊ शकतो किंवा आता नाही घेऊ शकत, पण शेवटी सुसंवाद हा सगळ्यात महत्वाचा हो. पाया आहे आपल्या आयुष्याचा. तर ते या लॉकडाऊनने आपल्याला सगळ्यांना छान पद्धतीत शिकवलंय. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण कसेही असलो, भले बुरे कसेही, तरी देखील शेवटी एका स्तरावरती आपल्या एकमेकांची गरज पडते आणि त्याकरता इमोशनल बॅलन्स आपला नीट असणं कितीतरी आवश्यक असतं, जे या लॉकडाऊनने आपल्याला वेगळ्या पद्धतीत शिकवलंय. बरोबर. लाईटच्या बाबतीत वाईट बातम्या आपल्याला ऐकायला आल्या, त्रास तर झालाच, परंतु आहे त्या परिस्थितीत जिद्द बाळगून पुढे जाणं आणि घरात शांत सुयोग्य वातावरण ठेवणं. म्हणजे इथे कित्येकदा दिसून येतं की 2 मुलं आहेत आणि एकच मोबाईल जर का आहे, तर आलटून पालटून मुलं शिकतात. 3रीतला आणि 6वीतला भाऊ एकमेकांच्या बरोबर एकाच वेळेला बसतो अभ्यास शिकायला. परत नव्याने काही जण शिकतात, काही जण ऍडव्हान्स पुढचं ट्रेनिंग घेऊन बसतात, पण मार्ग काढतात. थोडक्यात म्हणजे आपण अडकून नाही राहत आहोत. मगाशी संध्याताई म्हणाल्या तसं, की पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप स्कोप आहे आणि यात मन आपलं उभारी धरून छान पुढे जाऊ शकतंय, हे महत्वाचं. ते गाणं मला आठवतं तुम्ही म्हणता त्याच्यावरनं, की पुढे पुढे चालावे. जीवन गाणे अगदी गात अगदी राहावे. कारण अगदी काय, खूप आज छान. करोना आहे, उद्या काही दुसरं येऊ शकतं त्याच्यामुळे. अगदी 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 हो हो. माझं असं म्हणणं होतं ह्या सगळ्या ह्याच्यात, की आजच्या या संपूर्ण आपल्या कार्यक्रमात प्रत्येकाने आपापली सुंदर मतं आणि प्रॅक्टिकल अनुभव मांडलेत, परंतु त्याच बरोबरीने बरेच वेळा आपल्या आजूबाजूला काही विद्यार्थी आपण बघतो की त्यांच्याकडे काही क्षमता नसतात. म्हणजे ते आयदर मेंटली चॅलेंज असतील, फिजिकली चॅलेंज असतील. मग त्या लोकांना टेक्निकल नॉलेज देणं हे त्या शाळांमधनं हे द्यावं, जेणेकरून ती मुलं आपल्या पायावर उभे राहतील. तुला शिकताच येत नाही, तुझ्या लक्षातच राहत नाही, असं सारखं बोलून त्याला टोमणे मारण्यापेक्षा त्याच्याकडनं सुतारकाम करून घ्या, त्याच्याकडनं तुम्ही ऑटोमोबाईल मधलं काम करून घ्या, त्याला ती आवड द्या, एखादं स्वयंपाकातलं चांगलं काम करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आहेत, आमच्या इथे डोंबिवलीमध्ये पण आहेत, अंबरनाथमध्ये पण शाळा आहेत, मेंटली चॅलेंज मुलांसाठी अस्तित्व म्हणून आमच्या इथे खूप चांगली शाळा आहे. तिथे पण सगळ्या या गोष्टी चालतात. ह्या पद्धतीने शाळांमधनं हे द्यावं. म्हणजे विद्यार्थी फक्तच आज पालकांनी अकॅडमिक्स तुला येतच नाही, तुला 90% नाही, याला बघ कसे मिळाले, नाही, पण तो उत्तम फर्निचर फ्रीज दुरुस्त करू शकतो, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तिथे तुम्ही त्या मुलाचा विकास करा, एवढं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला कुठेतरी संधी उपलब्ध व्हावीत आणि त्याच्यात त्याला जर फक्त एका चाकोरीबद्ध अभ्यासातनं त्याला जाऊ शकत नसेल, तर त्याला दुसरं काहीतरी करायची संधी उपलब्ध व्हावी. बरोबर बरोबर बरोबर. तोच माझा मुद्दा होता. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की अडचणी वेगवेगळ्या पद्धतीतल्या येतातच प्रत्येक स्तरामध्ये. मोठ्यांची दुखणी मोठी असं असतंच शेवटी, पण भावनिक व्यवस्थापन ठेवणं प्रत्येकाने प्रत्येक वयामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये एवढं ट्रेनिंग जर का आपण मुलांना देऊ शकलो, नव्या पिढीला किंवा स्वतःला देखील, आपला स्वतःशी असलेला सुसंवाद, सेल्फ टॉक खूप महत्वाचा असतो. थोडी ओढून ताणून का होईना पॉझिटिव्हिटी देणं स्वतःला आणि इतरांना आणि शांत राहणं, डिसिजन चुकीच्या पगड्याखालती असताना न घेणं, एवढं जर का आपण मेंटेन करू शकलो तर कुठल्याही अडचणींवर मात करून आपण पुढे जाऊ शकतो. ते नव्याने जेव्हा आपल्याला कळतंय आता या लॉकडाऊनच्या नंतर, तर त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, मोठ्यांना, सगळ्या स्तरातल्या लोकांना निश्चितपणे होणार आहे. तर ते बरोबर. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भावनिक व्यवस्थापन अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. चिडणं, सोडून देणं, तोडणं, रागावणं फार सोपं आणि नॅचरल गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन थोडी जिद्द, थोडा पेशन्स ठेवला की खूप फायदा होऊ शकेल.
खूप सुंदर शब्द वापरलात, भावनिक व्यवस्थापन. आणि जसं माझ्याकडे पण खूप ऍडोलेसंट मुलं येत असतात आणि त्यांना हेच सांगत असते की कुठेतरी एक पॉझिटिव्ह बायस ठेवणं. आपला नेहमी बायस असतो तो निगेटिव्हिटीकडे असतो, तर तो वळवून आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्हिटीकडे आणणं हे आवश्यक आहे. कारण म्हणजे आपला काही मेसेज हा म्हणजे जसं आम्ही आता आपण पॉझिटिव्हिटीकडे ह्याच्याबद्दल जे बोलतो आहे ह्याच्याकडे आम्ही पॉझिटिव्हिटीनेच बघितलं की आम्ही असा विचार केला की मातृसेवातर्फे आम्ही जी कामं करत होतो ती ऑनलाईन असो का ऑफलाईन असो आपली तशीच चालूच होती. म्हणजे आमचं काम होतं की आम्ही शाळांमध्ये जाऊन त्यांना मुलांना मदत करणं किंवा आदिवासी पाड्यांवर जाऊन किंवा वस्तीवर, गरीब वस्तीवर. त्याच्यामुळे आम्ही थोडा 1-2 महिन्याचा जरी ब्रेक लागला असला तरी ते थांबवलं नाही. नंतर आम्ही ते चालू केलं. जून पासून आम्ही चालू केलं आणि त्यामुळे आता शाळा ऑनलाईन असो का ऑफलाईन असो, शाळा सुरू जरी झाली तरी आमचं ते काम चालूच राहणार आहे की जिथे मुलांना वस्तीवर जाऊन शिकवायचंय ते आम्ही चालूच ठेवू. ऑनलाईन शाळा जरी चालू नाही झाल्या तरी आम्ही त्यांना चालूच ठेवू. कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या सगळ्यामध्ये माध्यम कोणतेही असो, ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, मोबाईल काही असो, पण विद्यार्थ्यांशी संपर्कात असणं आणि त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे खूप अत्यावश्यक आहे. म्हणजे लॉकडाऊन असो वा नसो हे आम्ही प्रायोगिक माध्यमातून जे आम्ही चालू ठेवलं होतं ते आम्ही प्रायोग आता थांबवले नाही. उलट त्यामुळे आम्हाला चालना मिळाली. चला आता ऑनलाईन म्हणजे काहीतरी नवीन प्रयोग करूया असं मी म्हणेन. म्हणजे आलेल्या प्रॉब्लेम्सना एक संधी म्हणून बघावं आणि काहीतरी वेगळे प्रयोग करावे आणि आपलं मार्गक्रमण चालू ठेवावं. ही एक पॉझिटिव्ह संदेश मला द्यावासा वाटतो. खरोखर आज तुम्ही तिघांनी इथे येऊन खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आहे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी. आणि आपल्याला काही महत्वाच्या बाबी ज्या समोर आल्या आहेत त्या की एका वेगळ्या वाटेकडे आपली वाटचाल होत आहे, सुरू झाली आहे. प्रत्येक गोष्टीकडे एक पॉझिटिव्हिटली बघणं आणि आव्हानं जी पुढे येत आहेत, येऊन ठाकता आहेत, त्याच्यातनं मार्ग काढत राहणं, सगळ्यांनी एकत्रितपणे त्याकडे वाटचाल करणं, हा मला वाटतं. आणि परिस्थिती हा सगळ्यात मोठा शिक्षक बनलेला आहे आपल्यासाठी. तर तुम्ही तिघही मान्यवर आज इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल स्पृहा लाईफ कोचिंग तर्फे आपले खूप खूप आभार. आरती, तुझे खूप धन्यवाद. खूप छान कार्यक्रम तू घेतलास. या कार्यक्रमामार्फत आम्हालाही काही मतं, आमच्या भावना मांडता आल्या आणि आमच्यामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी आली की कुठेतरी आपण जे करतोय हे चुकीचं नाही आहे आणि त्यांच्यातून काही नवीन एक पॉझिटिव्हिटी मिळाली सर्वांना. म्हणजे शिक्षकांना, शिक्षकेतर जे कोणी शिकवणारे आहेत किंवा काउन्सिलर तुमच्यासारखे आहेत, विद्यार्थ्यांना देखील, कारण सध्या ते आपले आहे. त्या सगळ्यांनाच शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, खरोखर थँक्यू आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनाच शुभेच्छा आहेतच उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त. हो, आणि शिक्षकही बरंच काम बाकीचं करत आहेत आणि ऑनलाईन जायचंही त्यांच्या समोर आव्हान आहे. तर त्यांना विशेष करून शुभेच्छा, विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. धन्यवाद. याच पद्धतीने आरती तू हा जो मुख्य निर्णय घेतलास आणि हा कार्यक्रम घेतलास याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.